आज ना तुम्ही आलात पण लेट आलात, पण कसं वाटतं इथलं वातावरण? आज लेट यायचं कारणच असं आहे की नांदेडच्या मुखेड आणि तिथल्या 2 नगरपालिकाच्या पण सभा होत्या. दुपारपर्यंतच्या काळामध्ये त्या ठिकाणी 4 सभा केल्या आणि तिथून निघालो. कुठेही न थांबता या ठिकाणी पंढरपूरच्या मंगळवेढ्याच्या सांगता सभेला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराची जी सांगता सभा होती या सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं होतं. तर मला वाटतं सभा संपायच्या अगोदर आलो. आज मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो पॅनल आहे या पॅनलचं वातावरण काय आहे हे मला वाटतं आपल्याला माझ्यापेक्षा अधिकचं माहिती आहे. त्याच्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि मला वाटतं प्रस्थापिताच्या विरोधात ही विस्थापितांची लढाई आहे. खऱ्या अर्थानं ही सेवकांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जे मालकशाही जी काही फोपावली आहे त्याच्या विरोधातली ही निवडणूक आहे. आपल्याला असंही म्हणता येईल भांडवलदाराच्या विरोधामधली सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक म्हणता येईल. अशा अनेक ह्या गोष्टी आहेत की ज्या समोरची जी व्यक्ती सत्तेचा दुरुपयोग करते आहे त्या ठिकाणी निधी अडवते, विकास निधी अडवते आहे. जर का त्या ठिकाणी आमच्या कुठल्या प्रतिनिधींनी विकास निधी आणलाच तर त्या प्रशासनावरती दबाव आणला जातो आहे. असं या अन्यायाच्या विरोधामध्ये आजची लढाई आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला आता उद्याच्या मतदान आहे आणि या मतदानातून त्या ठिकाणी मायबाप जनता ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवाराला आपल्या सुनंदाताई अवताडे उर्फ आबी आणि त्यांचे सर्वच उमेदवाराला त्या ठिकाणी मताचं दान देऊन आशीर्वाद देऊन भरघोस मतानं निवडून दिली यात मला तिलमात्र शंका वाटत ना प्रत्येक वेळी निवडणुकीमध्ये निधीची धमकी दिली जाते. अगदी खासदार प्रणितीताई शिंदे यांना सुद्धा निधीसाठी पालकमंत्र्यांशी वाद घालावा लागला होता, काय सांगाल? आता मला वाटतं अतिशय शेलक्या शब्दात उत्तमजी जानकर साहेबांनी त्याचा समाचार घेतला आहे. निधी काही कोणाच्या बापाची जागीर नाही आहे. तो जनतेच्या टॅक्समधून आणि सरकार हे मायबाप जनतेचं असतं. निवडून येईपर्यंत एका विशिष्ट पक्षाचं असतं, परंतु सत्तेवर आल्यानंतर ते सरकार हे पूर्ण त्या राज्याचं, पूर्ण देशाचं, त्या पूर्ण शहराचं असतं. त्याच्यामुळे निधीच्या बाबतीत जर का मला याच्याही पेक्षा पुढे जाऊन मला काही कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. परंतु नगरपालिका असो त्या ठिकाणी महानगरपालिका असो जेवढी शहरं येतील तर मला वाटतं एवढे मोठे सत्तेमध्ये असलेली काही समोरची लोक आहेत त्यांच्याकडे थोडासा अभ्यास कमी असावा. कारण का शहराचा विकास हा नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतो आणि मला वाटतं नगरविकास खातं हे एकनाथजी शिंदे साहेबाकडे आहे. आणि जर का आपण हा बॅनर जर का सभेचा पाहिला तर मला वाटतं ह्याच्यात एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आहेत आणि आजचं तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं चिन्हसुद्धा सचिनजी रिक्षा आहे. याच्यावरनं मला वाटतं आपल्याला काय सर्व काही मला सांगता येईल. त्याच्यामुळं त्या निधीची चिंता समोरच्या लोकांनी करू नये. आत्तापर्यंतच्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढाही नगरविकासच्या माध्यमातून जेवढ्या शहरांचा विकास झालेला आहे तो एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये जेवढ्याही शहरांचा नगरपालिकांचा विकास होईल तो एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पुढील 4 वर्षाच्या कालखंडामध्ये जोपर्यंत ते नगरविकास खात्यावर ते तोपर्यंत त्यांच्या माध्यमातून होईल. त्याच्यामुळे एकनाथजी शिंदेसाहेब राजकारण कधीच करत बसत नाहीत. शेवटी जनतेचे प्रश्न आहे, जनतेच्या विकासासाठी निधी देतो. आपण काही कोणाला व्यक्तिगत निधी देत नाही. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या महाराष्ट्रातल्याच आपल्या नगरपालिकेत आपल्या राज्यातली आहेत. त्याच्यामुळे माझ्या महाराष्ट्रातली सर्व शहरं सुंदर स्वच्छ त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि विकासानं परिपूर्ण अशी त्या ठिकाणी झाली पाहिजे हे धोरण एकनाथजी शिंदे साहेबाचं आहे. त्याच्यामुळं कधीही राजकारण याच्यामध्ये येत नाही. त्याच्यामुळे विकासाचा निधी हा कमी पडायचा नाही. विरोधकांनी त्याची चिंता नसावी आणि काहीतरी कोणीतरी असं काही सांगायचं कारण नाही की आम्हाला निवडून दिलं तर विकास होईल. म्हणजे हे काही धमकी आणि ब्लॅकमेलिंग नाही, काही सत्ता काय तुमच्या मालकीची नाही आहे. त्याच्यामुळं ह्या त्यांच्या थोडीशी शेवटचं त्या ठिकाणी फ्रस्ट्रेशन आहे त्यांचं, ते निघतं आहे कुठेतरी. आता त्यांना पराभव समोर दिसायला लागला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यातून त्या ठिकाणी उद्विग्नाची त्या ठिकाणी शब्दरचना येते आहे. एकीकडे जर का आमच्या आबिताई जर का त्या ठिकाणी समोर महाभारतासारखं धर्मयुद्ध इथं या ठिकाणी सिच्युएशन परिस्थिती उभा राहिली आहे तरीसुद्धा मोठ्या मनानं त्या ठिकाणी पोटात घेऊन त्या ठिकाणी जर भूमिका घेत असेल आणि जर आईच्या बद्दल जर का त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची उत्तरं दिली असतील की आमचा त्यांचा संबंध, तर आम्ही काही संबंध त्या ठिकाणी कोणाशी जोडायला आलो नाही. शेवटी ही निवडणूक आहे, निवडणुकीच्या बद्दल निवडणूक जपली जाईल. आम्हीसुद्धा त्या ठिकाणी निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आम्ही काही बाकीच्या गोष्टी काढणार नाही. परंतु जनतेनं त्या ठिकाणी अनितीच्या विरोधामध्ये नीतीला त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका घेतली. त्यामुळे अभिनचा त्या ठिकाणी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा पॅनल हा त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते आहात. भाजप धर्माबद्दल काय सांगाल? महायुतीचा जो धर्म आहे त्या महायुतीच्या धर्माबद्दल काय सांगाल? मला वाटतं याच्या मी सांगण्यापेक्षा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा असतील, ज्या ज्या ठिकाणी ह्या स्थानिकच्या लढाई आहेत आणि ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळं ज्या ज्या ठिकाणी युती होणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील आणि मैत्रीपूर्ण लढत आहे. त्याच्यामुळे ज्या आता येणाऱ्या 21 तारखेला आपल्याला लक्षात येईल की जनता एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेबरोबर आहे की आमच्या मित्राबरोबर आहे. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मला वाटत नाही की त्या ठिकाणी युतीचा धर्म काय सांगायची गरज आहे. त्यांनी स्वतः डिक्लेअर केलं तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना काय त्याच्यावरती बोलावं. मंगळवेढा आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे दोन्हीही उमेदवार कुठं तर असं कुजबलं जाते की हे शिंदे गटाचे आहेत, त्यावर काय मत तुमचं? बिलकुल ते आमचे आहेत, मला त्याच्यात काय नाकारायचं काही कारणच नाही आहे. आणि ते शेवटी त्या ठिकाणी इथं स्थानिकची परिस्थिती अशी होती की त्या ठिकाणी सर्वांना आम्हाला बरोबर घेऊन जायचं होतं. त्याच्यामुळं आम्ही त्यांना त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीवरती जाण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. ताकद म्हणजे काय असते, ताकद म्हणजे काय, शेवटी त्या ठिकाणी मी इथं उभा आहे आणि मी पक्षाचा आणि एकनाथजी शिंदे साहेबाला मांडणारा जो वर्ग आहे, शिवसेनेला मांडणारा वर्ग आहे, त्या वर्गांना त्या ठिकाणी आव्हान करून त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये उभा राहून आपलं मताचं दान द्यावं ही आव्हान करतो. म्हणजे हेच ताकद आहे. त्याच्यापेक्षा ताकद काय वेगळी असते. लोकशाहीमध्ये काय त्या ठिकाणी आमच्याकडे काय पैसा नाही, त्या ठिकाणी हजारो कोटीच्या कामातून भ्रष्टाचार केला आणि त्या ठिकाणी आम्ही पैशावरती नाही, आम्ही त्या ठिकाणी लोककल्याणकारी योजनांमधून त्या ठिकाणी एका दिवसासाठी 1000-2000 रुपये देण्यापेक्षा त्या ठिकाणी 5 वर्ष दर महिन्याला दर वर्षाला त्या ठिकाणी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका केली आहे. मग लाडकी बहीण योजना जिथं त्या ठिकाणी आज तुम्ही 2000 रुपये काय 5000 रुपये त्या ठिकाणी मतदान, जनता एवढी काही त्या ठिकाणी दूधकुळी नाही आहे. मताचं दान हे त्या ठिकाणी विकणारी जनता नाही आहे. त्याच्यामुळे जनतेला कुणीही गृहीत धरू नये. मायबाप जनता ह्या मस्ताल पैसेवाल्या भांडवलदाराला त्या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक आयोगाची भूमिका काय वाटते, एकंदरीत सर्वसामान्य जनतेला वेठीस धरते का? आपला प्रश्न, निवडणूक आयोगाची भूमिका काय वाटते, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरते का, काय सांगा? खरोखर माझा व्यक्तिगत विषय नाही, परंतु महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना आणि जनतेला यावेळेच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न पडलेला आहे. निवडणूक आयोग कुठली भूमिका घेते, उद्या प्रचार संपायचा तर रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देतो आहे. त्या ठिकाणी अचानक निम्म्याच निवडणुका लांबणीवर पडत आहेत, त्याच्यासाठी 20-20 दिवस निकाल लांबतो आहे. संभ्रमावस्था निर्माण होते, माणसांच्यामध्ये संशय कल्लोळ निर्माण होतो आहे. त्या ठिकाणी एक तर EVMवरती एवढा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असतात, त्यात पुन्हा नंतर एक मिठाचा खडा म्हणून काही निवडणूक आयोग आणखीन अधिकचं त्याच्या ठिकाणी संभ्रम निर्माण करण्याची भूमिका. अशा निवडणूक आयोगाच्या मला वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण अनेक निवडणूक आयोगाची उदाहरणं देतो. TN शेषन आपण कधी ऐकलं असेल. TN शेषन एक मला वाटतं त्या ठिकाणी आदर्शयुक्त त्या ठिकाणी निवडणूक आयोग आपण त्या पाहिलेला आहे. आणि आज ही आजचा निवडणूक आयोग जर का पाहिलं तर मला वाटतं सगळ्यात खराब परफॉर्मन्स आणि त्या ठिकाणी माणसामध्ये त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कुठेतरी संभ्रम आणि वाद निर्माण करण्याच्या भूमिका ह्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झाल्या. त्या भविष्यात त्यांनी होऊ नये एवढीच अपेक्षा. टाकळी पंचायत समिती ओपन पुरुष आहे, महिसाठी लढणार. टाकळी पंचायत समिती जिल्हा पंचायत समितीला उभारण्या इतपत आता महेश साठे त्या ठिकाणी घरातील नाही, कोण पण नक्कीच आता माझ्या घरात माणूसच उभा करायला नाही, कारण माझ्या घरात 5-5 लोकप्रतिनिधी आहेत. पूर्वीच मला वाटतं माझ्या मिसेसनं 2 ठिकाणी निवडून एका ठिकाणचा राजीनामा दिला नाही साहेब बोले. आता मला सांगा पुन्हा इथं मी राजीनामा देतो आणि पुन्हा तिथंच उभारतो. आता कुठेतरी कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. माझ्यासाठी जे झटले त्यांना मी त्या ठिकाणी नक्कीच संधी देईल. आणि पंचायत समितीच काय तर मी त्या ठिकाणी पूर्ण ZP गट आणि त्या ठिकाणी आणखीन आमच्या पुढच्या काय वाटचाली असेल त्यावेळेस मी त्या ठिकाणी पंढरपूरच्या ZPची त्या ठिकाणी पंचायत समितीची जबाबदारी नक्कीच. साठे घरातल्या उमेदवाराबद्दल बोलतो मी, टाकळी पंचायत समिती. आता माझ्याकडे घरामध्ये त्या ठिकाणी एकही माणूस रिकामा नाही मी सोडलं तर. आणि मी पक्षाच्या पदावर असल्यामुळं मला त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेची 7 विधानसभेची जबाबदारी आहे. आणि आज नांदेडपर्यंत कार्यक्षेत्र त्या ठिकाणी वाढलं आहे. त्याच्यामुळे पक्षाच्या संघटनेत काम करणं आणि मी दिघे साहेबांच्या विचारसरणीचा कार्यकर्ता आहे. मला त्या ठिकाणी कार्यकर्ते मोठे करणं कधी आवडेल. मला स्वतः त्या ठिकाणी खुर्चीवर बसून कार्यकर्ते जागा हटवणं कधीच आवडणार नाही.